नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पॅटीस करणार आहे। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ते कसे बनवायचे ते पण बघूया। हे बघा, पॅटीस करण्यासाठी मी ही बटरचा वापर केलेला आहे। ओले बटर, तुम्ही पाव पण घेऊ शकता, वडापावचे, पण मी हे घेतलेले इथे बटर। आता हे बाजूला ठेवून देऊया। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी। बेसन एका पातेल्यात ओतून घ्यायचं आहे। एक वाटी बेसन घेतलेलं आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं चवीपुरतं, जास्त नाही। अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे। आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून। एकदम जास्त पाणी नाही टाकायचं, नंतर गाठी बनते ते, त्यामुळे थोडं थोडं टाकून असं मिक्स करून घ्यायचं। आपण वड्या भाज्याला कसं पीठ करतो तसंच करायचं। हे बघा, मिक्स फेटून घ्यायचंय चांगलं, म्हणजे पिठात हे बघा हे बघा, बटाटा शिजवून असं त्याच्यावरची साल काढून कुस करून घेतलेला आहे मी हाताने। अगोदर जिरं आणि हिरवी मिरची टाकून त्याचा ठेसा केलेला आहे तयार। हे बघा, कढई तापत ठेवलेले, तापलेले कढई चांगली। 2 पळी तेल ओतायचं। तेल चांगलं आधी तापवून घ्यायचं कडकडीत। तेल चांगलं तापलेलं आहे। आता याच्यात थोडीशी मोहरी टाकणार आहे, थोडंसं जिरं मोहरी असे तडतडीत उडू द्यायचे। बटाटा टाकून घ्यायचं। अर्धा चमचा हळद टाकलेली, लय नाही टाकायचं, थोडंसं मीठ चवीपुरतं। हळद टाकली म्हणून अगोदर मिक्स करून घ्यायचं बटाटा। हे बघा, मी ठेसा केलेला आहे, लसूण जिरं टाकून मिरचीचा ठेसा केलेला आहे, ते ह्याच्यात टाकलेलं आहे। म्हणून मी फोडणीला लसूण नाही टाकलेला, कारण ह्याच्यात मी जास्त लसूण टाकला होता। तिखट तुमच्या आवडीनुसार करा, कमी जास्त। मी थोडंसं तिखट केलेलं आहे। थोडं परतलं ना, मग ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची। 2 मिनिटं चांगलं असं सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते, करून घ्यायचा। कोथिंबीर सगळीकडे अशी पसरली पाहिजे। मीठ कमी आहे का एकदा भाजीमध्ये तिखट मीठ व्यवस्थित आहे आणि मस्त झालेली आहे अशी भाजी, आणि चांगली परतलेली आहे। आता गॅस बंद करून घेते आणि ही भाजी आहे ना थंड होण्यासाठी अशी कढईमध्ये पसरून ठेवते थोड्या वेळ। हे बघा, 10-15 मिनिटं झालेले आहे ते। बेसन एकदा असं मिक्स करून घ्यायचं चांगलं, आणि चांगलं मुरलेलं आहे बघा बेसन।
वडा भजी करायच्या आधी, भाजी करायच्या आधी का नाही काय करायचं, बेसन असं भिजवून मुरायला ठेवायचं, म्हणजे चांगलं होते. आता याच्यात थोडासा सोडा टाकूया. लगे सोडा टाकून असं ठेवायचं नाही. करायच्या टायमिंगला आता भजी करायला घेतलं, वडा करायला घेतला का मग सोडा टाकायचा. हे बघा, सोडा मी थोडासा चिमटभर घेतलेला आहे आणि थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त नाही. त्या सोड्यावर थोडंसं टाकलेलं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं. चांगला मिक्स करून घ्यायचा सोडा टाकला म्हणजे. आता एक ब्रेड घेतलेला आहे बघा, आणि असा हाताने अगोदर दाबून घ्यायचं चांगलं, म्हणजे ते भरला ना मसाला ह्याच्यावरती मग तुटत नाही. दाबून घेतलेलं आहे, लय बी दाबायचं नाही. चाकू घ्यायचं आणि मधनं असं कट करून घ्यायचं. असं कट करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर भाजी भरायची. लय भरायची नाही बरं का, थोडीशी भरायची आणि हाताने अशी पसरावायची, बोटाने बरोबर आकार द्यायचा. जिथं कमी आहे ना तिथं लावायचं. आता हे जे आहे ना हे जेव्हा असं ठेवायचं, दाबायचं, थोडंसं दाबायचं, लय नाही ना तुकडं पडतात. हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे बघा असं. आता हे बेसनमध्ये टाकून घ्यायचं. आता हे बेसनमध्ये असं टाकून घ्यायचं. उचलायचं नाही त्याला, असंच ह्याच्यावर असं बेसन टाकून घ्यायचं. आणि हे तेलात सोडायचं. लगे पलटायचं नाही. 1-2 मिनिटं तर त्याला सेट होऊ द्यायचं. ह्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे का नाही कमी गॅसवरच हे करून घ्यायचं बरं का. जास्त फास्ट गॅसवर नाही तळायचं, नाहीतर आतनं ते पीठ कच्चं राहतंय. तुम्हाला जरी या ब्रेडचे नको असले तर तुम्ही वडापावचे पण पाव घेऊ शकता, त्याचे पण चांगले होते ते. चांगलं खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं. सगळे अशाच पद्धतीने करून घ्यायचे बरं का. हे बघा, चांगलं असं तळून झालेलं आहे लाल. सगळं असं तेल असं नितळून घ्यायचं. एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं. सगळे असेच करून आता घेते पटपट. हे बघा, पॅटीस तयार आहे. या मग पॅटीस खायला. मस्तपैकी मिरच्या बी तळलेल्या आहेत त्या. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा.